नमस्कार. मी प्रशांत कुलकर्णी. मराठवाड्यातील सुप्रसिद्ध साहित्यिका डॉक्टर छाया महाजन यांच्या संभ्रमित या लघुत्तम संग्रहातील अलिप्त ही कथा सादर करतोय. तिनं ती मूर्ती हातात घेतली. गेल्या कित्येक पिढ्या आपल्या देवघरात ही मूर्ती आहे. तो म्हणाला, माझा देवावर विश्वास नाही, माणसातल्या देवत्वावर आहे. नुसत्या कर्महीन श्रद्धेवर विश्वास नाही, कर्मावर आहे. देवघरातल्या देवांसाठी, मूर्तीमधल्या देवांसाठी मी पूजा करीत नाही. माझ्या आईच्या देवावरच्या श्रद्धेसाठी मी पूजा करतो. त्या मूर्तीमध्ये आपली भक्ती मूर्ती, तेव्हा तो देव होतो. अन्यथा ही दगडाची किंवा धातूची शिल्पकला आहे. या मूर्तीवर मी देव म्हणून विश्वास ठेवतो, तेव्हा तो देव होतो. ही मूर्ती देव नाहीये. माझ्या अनेक मानसिक भयांसाठीचा तो आधार आहे. दृष्टीचं भय, संकटाचं भय, दुःखाचं, गरिबीचं भय, छळांचं भय, अपमान आणि अपयशाचं भय, मृत्यूचं भय, मृत्यू आधीच्या वेदनांचं भय. माझ्या अशा सगळ्या भीतीचा तो आधारवड हा देवार आहे. मी त्याला माझ्यासाठी लढताना पाहिला नाही. माझ्या हाती यशोपताका देताना देखील पाहिला नाही. माझ्या शत्रूंचा निपात करताना देखील पाहिला नाही. मला त्याने ना मान मिळवून दिला, ना पैसा, ना पद, ना यश, पण एक मात्र केलं. माझा मानसिक आधार तो झाला. दगडासारखा अचल, अढळ. मी त्याच्या पुढे रडलो, भेकलो, विनवण्या केल्या, तेव्हा तो तसाच बसला होता. मी हसलो, आनंदानं नैवेद्य ठेवले, तेव्हाही तो तसाच होता. मी त्याची पूजा बांधली, तो तसाच होता. मी त्याचं करत गेलो तेव्हाही आणि करता करता गेलो तरीही तो तसाच असेल. पण एक गोष्ट, त्यानं माझ्या दुःखाचं हसू केलं नाही. जगापुढे माझी चुगली केली नाही, टवाळी केली नाही. माझा मान नसेल सांगितला, पण कधीच अपमान सांगितले नाही. वास्तविक माझ्या अनैतिक गोष्टी त्याला माहिती होत्याच, पण त्यानं ही सामाजिक चौकट ओलांडली नाही. मग मी ही नागडा असल्यानं भयमुक्त झालो त्याच्या पुढे. ही मूर्ती हातात घेतली की 250 वर्ष माझ्या पितरांची वंशाचे स्पर्श मला जाणवायला हवे. माझ्या कुळाची माया मला जाणवायला हवी. त्यांचे आशीर्वाद, आधार मला जाणवायला हवा. पण तसं कधी झालं नाही. माझ्या अंगातून शिरशिरी गेली नाही की काटा उभा राहिला नाही. मग दिव्यत्व वगैरे दूर आणि दर्शन तर नाहीच. तरीही मूर्ती हातात घेतली की त्या 250 वर्षाच्या स्पर्शाची मला आठवण होते. या मूर्तीवर माझा विश्वास दुणावतो. त्यानं माझ्या वंशजांची जाणीव कधी करून दिली नाही, मर्यादा सोडली नाही. तो कधी त्यांना फितूर झाला नाही, त्यांचा विश्वासघात केला नाही. आणि म्हणूनच माझा विश्वास वाढला. धन्यवाद.